सांगली जिल्ह्यात जत या दुष्काळी तालुक्यात शेती करणं अतिशय अवघड बाब। याच भागात येळावी गावी कृषी पदवीधर रवी किरण पवार यांची 45 एकर शेती आहे। शेतकीची पदवी घेतल्यानंतर रवी किरण यांनी नोकरीच्या मागे न लागता कुटुंबियांच्या मदतीने शेती सुरू केली। सध्या त्यांच्याकडे प्लास्टिक मल्चिंगवर वांगी, भोपळा, दोडका, मिरची यासारखी पिकं आहेत। शेती करण्यासाठी त्यांना त्यांच्या काकांची मोठी मदत होतीये। शेती कोणीतरी करावी म्हणून, पण आमचा जत तालुका हा पूर्ण दुष्काळी असल्यामुळे आणि ह्या दुष्काळात पिकं घ्यायची तर कुठली घ्यायची, ऊसासारखी तर काय पिकं घेऊ शकत नाही, नगदी पिकं घेऊ शकत नाही। डाळिंबाचा पण आपण प्रयोग केला, पण पाणी अतिशय त्याला कमी पडलं, त्यामुळे डाळिंबाची बाग पण काढून टाकली। मग त्याच्यानंतर रवी किरण असं एक त्यानं डोक्यात घेतलं की ही आपण इतर पिकं करत बसण्यापेक्षा आपण भाजीपाल्याकडे वळूया, म्हणून त्यानं भाजीपाल्यामध्ये दोडका, भोपळा, आधुनिक प्रकारची वांगी असल्या प्रकारची पिकं घेण्याचं ठरवलं। नुसतं पिकं घेणं ठरवत असताना त्यानं मार्केटिंगचा अभ्यास केला, आपल्या जमिनीचा अभ्यास केला, आपल्याकडे उपलब्ध पाण्याचा अभ्यास केला आणि त्याच्यानुसार त्यानं पीक पद्धतीचा विचार केला। त्याच्यासाठी आम्ही प्रोत्साहन म्हणून तुझ्या पाठीशी आम्ही उभं राहतो, तुला काय करायचं ते कर, आम्ही असं म्हणलं आणि त्यानं त्या शेतात अतिशय चांगलं काम करून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवलं। आणि आता सध्या तो एक आधुनिक शेतकरी, म्हणजे आपण कसं म्हणू की शिकलेला पण नोकरीकडे न वळता किंवा इतर मार्गाकडे न वळता त्यानं शेतीचा ध्यास घातला, याबद्दल आम्हाला त्याचं कौतुक वाटतं। आणि या कौतुका त्यानं काय काय अभ्यास केला, तर ह्या दोडकासारख्या पिकामध्ये अभ्यास करत असताना कमी पाणी, आपल्याला खताची कशी बचत करता येईल, कीटकनाशकाची कशी बचत करता येईल। रवी किरण पवार यांनी सध्या 1 एकरात दोडका, 1 एकरावर वांगी, 2 एकरात भोपळा आणि 1.5 एकरात मिरचीचं पीक घेतलंय। त्यांच्याकडे कमी पाणी असल्यानं त्यांनी प्लास्टिक मल्चिंग आणि ठिबकचा वापर केलाय। ड्रिपचा वापर केल्यामुळे पाण्याचा अतिशय काटकसरीने वापर झाला आणि त्यामध्ये मल्चिंगचा वापर केल्यामुळे पाण्याचं इव्हॅपोरेशन, खताचं इव्हॅपोरेशन आणि जे इन्सेक्ट पेस्ट याचा प्रादुर्भाव कमी झाला। तसंच जे तण खुरपणी आहे त्याचं पण खर्चात बचत झाली। रवी किरण यांना एकरी जवळपास 50,000 रुपये खर्च आलाय, तर यापासून त्यांना हंगामात किमान 1.5 ते 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। आमचा इथं द्राक्षाची बाग होती पूर्वी, ही द्राक्षाची बाग आम्ही पाण्याअभावी काढून टाकल्यानंतर मग आता इथं काय करूया, तर त्यानं सांगितलं वेलवर्गीय आपण पिकं घेऊया। आणि वेलवर्गीय पिकामध्ये दोडका हे सगळ्यात चांगलं पीक आहे आणि कमी खर्चाचं आहे आणि जास्त उत्पन्न देणार आहे, असा विचार करून त्याने या पिकाची लागवड केली। या क्षेत्रामध्ये उभी आडवी नांगर करून की 5 फुटावरती बेड सोडलेले आहेत ट्रॅक्टरच्या साहाय्यानं, आणि बेड सोडून त्याच्यावरती मल्चिंग केलं, मल्चिंग आणि त्याच्याखाली ड्रीप करून त्याच्यावरती मल्चिंग केलेलं आहे। ड्रीप आणि मल्चिंग एवढ्यासाठीच की अतिशय कमी पाणी, पाण्याची बचत, खुरपणाची बचत, तणाची बचत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्गॅनिक शेती। ह्याच्यात फर्टिलायझरसुद्धा आम्ही म्हणजे केमिकल फर्टिलायझरसुद्धा आम्ही ह्यात कमी वापरतो। याच्यामध्ये पूर्वी शेणखत घातलेलं आहे आणि रासायनिक खत, अगदी नामात्र रासायनिक खत घातलेलं आहे। आज रवी किरण यांच्यासारख्या शेतीचं उच्च शिक्षण घेऊन शेती करणाऱ्या तरुणांची संख्या अतिशय कमी आहे, पण येत्या काळात रवी किरण यांचा आदर्श घेऊन तरुण शेतीकडे वळतील अशी अपेक्षा आहे। मी आतापर्यंत ठिबक आणि मल्चिंगचा वापर करून भोपळा, वांगे आणि दोडका ही पिकं घेतलेली आहेत। ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळालं असून सदर इतर जे सुशिक्षित विद्यार्थी आहेत किंवा जे शेती करू इच्छिणारे विद्यार्थी आहेत त्यांनी अतिशय असं चांगल्या प्रकारे शेती करावं असं माझं आव्हान आहे त्यांना। रवी किरण यांनी दुष्काळ आणि कमी पाण्यावर मात करून यंदा 4 ते 5 एकरांवर भाजीपाल्याचं पीक घेतलंय। शेतीच्या भरवशावर त्यांनी लाखोंची कमाई करून दाखवत शेतीत यश असल्याचं दाखवून दिलंय। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली।